नमस्कार. आज आपण मान तालुक्यातील परतोडी या गावामध्ये आपल्या परंपरेनुसार श्रद्धेचं स्थान असलेले ज्योतिबा आणि जानोई यांची यात्रा दरवर्षी साजरी केली जाते. तर खूप उत्साहामध्ये मुंबईकर मंडळी आणि ग्रामस्थ सर्व वयस्कर मंडळी येऊन या यात्रेला शोभा वाढवतात. तर या यात्रेचा आणि या ज्योतिबाच्या मंदिराचा किंवा याचा इतिहास आपण थोडंसं ग्रामस्थांच्याकडून जाणून घेऊया. प्रथम आपण जानोईचं दर्शन घेऊया आणि आपल्या बातमीला सुरुवात करूया. हे आहे ते जे देवस्थान जे ग्रामदेवतेला आपण मानलं जातं ते जानोईचं देवस्थान आहे आणि याच देवीच्या समोर यात्रा दरवर्षी सालाबतप्रमाणे ठरली जाते. तर आता याच्यामध्ये आपण जाणून घेऊया यांच्याकडून की ही यात्रा कधीपासून स्टार्ट आहे आणि याचा इतिहास काय आहे. ही यात्रा कधीपासून चालू झाली कोण सांगेल? किती वर्ष? 1992 पासून. अच्छा, 1992 पासून ही यात्रा चालू झाली. हिचा संकल्पना कशी धरली की म्हणजे आपलं मूळ स्थान तर ह्याच्यामध्ये पाटणमध्ये तिकडे आहे ना, मग तिथं कशी संकल्पना ठरवली की तुम्ही इथे यात्रा आपल्या देवापाशी करायची? गडी होता तिथं ठरलं यात्रा आपल्या गावाला करायची. बोला लिहून झालं. अच्छा, म्हणजे तिथं पुजाऱ्यांना तुम्ही विचारलं की बाबा आमच्या इकडे ज्योतिबाचं मंदिर आहे, जानोईचं मंदिर आहे आम्ही तिकडे कर आणि मग आता आम्हाला पण इथं गावामध्ये यात्रा घ्यायचं असं पुजाऱ्याला विचारलं तुम्ही, म्हणजे तिथे गुरुवांना. मग तिथं त्यांनी काय सांगितलं? करा म्हणली. आम्ही येऊ म्हणले आली काय दिवस, पण आता वयाच्या मानानं ती थांबली तिकडे. अच्छा, ह्या यात्रेची तयारी किती दिवसापासून केली जाते आणि कशा पद्धतीने केली जाते? गुढीपाड्यापासून. माझं नाव धोंडीराम मोहिते, ग्रामस्थ परतोड. ही यात्रा जवळजवळ 1992 सालापासून इथे चालू केलेली आहे. पूर्वी आमची यात्रा पाटण खोऱ्यात मंदुर म्हणून खेडगाव आहे, तिथं ज्योतिबाचं स्थान आणि निवकणला जाणायचं स्थान. तिथे जाणं येणं आम्हाला थोडंसं तकलीफ माता कोतऱ्याला तिथं दर्शन भेटत नव्हतं, म्हणून आम्ही मुंबईकरांनी काय केलं की बाबा इथं आपली 2 देवळं आहे, ती ज्योतिबा जाणवायचं, तर इथं यात्रा भरली तर चालेल का? अच्छा, तर तेव्हा ती इथली ग्रामस्थ म्हणले की आपल्याला कवल लावल्याशिवाय देवानं कवल जर दिला तुम्ही यात्रा इथं भरवू शकता तरच इथं यात्रा करू शकतो आम्ही. त्यानंतर आम्ही ग्रामस्थ जवळजवळ 25-30 जण ते मंदुरीला गेलो, तिथं देवाला कवल लावला, देवाने कवल सोडला, काय हरकत नाही तिथं यात्रा केली तरी चालेल, पण तुम्हाला इथं माझ्या ठाणावर यावंच लागेल. 3 वर्ष. अच्छा, तर ह्या यात्रेचे नियोजन म्हणजे किती दिवसापासून चालू होतं आणि कशा पद्धतीने की मुंबईतून पण तुमची एक एस टी असते स्पेशल मुंबईकराची, कारण आपल्या जवळपास आज वारुगड आणि ते परतवडी आपण एकाच भागातलं पडतो, एकाच तालुक्यात. वारुगडमध्ये पण काही 7-8 एस टी पहिल्यापासून परंपरेने येतात, तसे तुमच्याकडे पण आता सध्या चालू झालेले. तर मुंबईकर मंडळीचा काय उत्साह असतो एस टीतून येताना? मुंबईकर मंडळी खूप अगोदर तयारी करतात. एक 15 ते 20 दिवस, 15 ते 20 दिवस पाडव्यापासूनच तयारी चालू असते मुंबईकर मंडळांची. यात्रेला बाजार, देवाचं सामान, आपल्याला यात्रेमध्ये काय काय लागणार आहे त्या वस्तू, ह्या 15 ते 20 दिवस पाडव्यापासूनच याची सुरुवात चालू होते आणि धूमधाम लोक त्या यात्रेला मुंबईवरून पूर्ण उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहतात. प्रत्येक वर्षीच मोठा उत्साह असतो आणि या उत्साहामध्ये सर्वजण बायका मुलांसहित लहान थोरांसहित या ठिकाणी उत्साह असतो. अच्छा, या यात्रेतील देवाची लग्न कोणत्या दिवशी असतात आणि पुढचं म्हणजे यात्रेचं नियोजन कसं असतं? आता थोडं ह्या देवाची नसतात ना लग्न नसतात, म्हणजे मला माहित नाही म्हणून लग्न नाही देवाचं. हां, पण बाकी जसं काल ज्योतिबाची समजा यात्रा, अष्टमीला ज्योतिबा आणि नवमीला जाणार. अच्छा, असं असतं. म्हणजे एक दिवसाचं पहिल्या दिवशी काय असतं यात्रेचं? ज्योतिबाची यात्रा अष्टमीला आणि दुसऱ्या दिवशी जाणवायचं, असं म्हणून जाणायचं. 2 दिवसाची यात्रा, त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी छबिना. आदल्या दिवशी एसटी येते, एसटी ज्या दिवशी येते त्या दिवशी काठी पालख्या सजवल्या जातात आणि मग सकाळचा छबिना दुसऱ्या दिवशी येतो. अच्छा, आज जे एसटी आली त्या दिवशी एसटीची इथं लोक येतात, संध्याकाळी देवाला पोशाख. अच्छा, सर्व गावकरी मंडळी आपण लहान थोर सर्वजण यात्रेला जमतो, खूप आनंद घेतो. मानदेश भूषणचे प्रतिनिधी गंगाराम शिंदे यांनी परतवडीकरांशी यात्रेच्या निमित्तानं सुसंवाद साधलेला आहे. यात्रा केव्हा भरते, कशा पद्धतीची यात्रा असते, अशा विविध विषयावर आज त्यांनी परतवडीकरांशी मनमोहक
मोकळेपणाने गप्पा मारलेल्या आहेत. खरं तर इथे सुद्धा आमच्या मानदेश भूषणशी बोलताना प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. खरं तर एक छोटंसं गाव आहे मलवडी ते दोंडे या रस्त्यावर, पण अतिशय श्रद्धेने हे भाविक विविध धार्मिक कार्यक्रमाच्या द्वारे उत्साहात यात्रा साजरी करत असतात. पुणेकर आणि मुंबईकर असे सर्वच लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहात यात्रा पार पाडत असतात.